हो जरा 2-4 दागिने घाला की. नाही नको, लक्ष्मी पूजनासाठी काढते. हो तुम्ही बी लक्ष्मीच्या घरच्या, घाला की. हो असं कसं, एरवी कधी घालते का मी, असं मध्येच कसं घालणार? अहो आजचा दिवस वेगळा आहे, लक्ष्मी पूजन आहे आज. नाही नको, म्हणून तर पूजेसाठी काढून ठेवते. इकडे तुम्ही मला असायला सांगितलं म्हणून मी असालोय, आणि मी साधं तुम्हाला दागिने घालायला सांगतोय तर तुम्ही दागिने घालणं झाले होय. हो खरंच? काय मी सांगते म्हणून तुम्ही हसताय? तर काय, अहो इकडे पायाला लागले म्हणून समजा मूडच गेलाय माझा. खर तर मी असणार नव्हतो, तुम्ही सांगितलं म्हणून हसालोय मी. अच्छा ठीक आहे, मग मलाही बघू जरा कसे हसताय तुम्ही. आता नाही, आताच बघा. तुम्ही जर का हसून दाखवलं ना तर मी लगेच दागिने घाले. हसा बघू. अहो पण असं कसं असू येईल? अहो असं काय, आत्ताच तर मला म्हणालात ना की मी सांगितलं म्हणून तुम्ही हसताय. मग दाखवा बरं हसून. साधीनं मध्ये कसं असू? दाखवा बरं हसून. अहो पण हसा. अजून थोडं, जरा अजून छान, अजून चांगलं हसा ना. आता जमलं तुम्हाला, हे खरं हसणं. खरंच जमलं काय? हो खरंच जमलं. मग आता दागिने घाला बघू. घालते. ओके ना? काय तुम्ही का दागिने? दोन्ही. दागिने भारी वाटायला आहेत, तुम्ही तर लई भारी वाटायला आहेत बघा. आता मी हे दागिने अंगावरून काढणारच नाहीये. हा पण तुम्ही असे छान हसत राहिलात तरच. हा हसायला जमलं तर असणार की. हो जमतंय तुम्हाला. असेच खुश राहा काय. श्रीपती दादा झाली सगळी तयारी? जी वहिनी. गोदाक्का आवरा बरं पटापटा. श्रीपती झाली का रे तयारी? बरं जाऊ बाई, आम्ही काय म्हणतो. दिवाळ सणात घरच्या लक्ष्मीनं असं इना दागिन्याचं फिरणं बरोबर आहे काय? अगं लक्ष्मी पूजनाला दागिने पूजायचं असतात, अंगावर घालायचं काय संबंध त्याला? जाऊ बाई हे काय, लक्ष्मी पूजनासाठी दागिनं ठेवायचं तर तुम्ही स्वतःच्या अंगावरच दागिनं घालून मिरवायला हवे. आता काय आम्ही तुमचीच पूजा करायची का काय? नाही, हे म्हणाले 4 दागिने जरा जास्त घाल म्हणून घातले. हा नाही, खरं तर आमचं हे बी सकाळ धरणं मागं लागलं होतं आमच्या, जरा दागिनं घाल दागिनं घाल. पण आम्ही नाही घातलं, कारण लक्ष्मी पूजनासाठी ठेवायचंय ना ग. आवो पर मग ताई साहेब, थोरले ताई साहेबांनी घातलेत म्हणल्यावर घाला की तुम्ही बी. हा आता आम्ही दोघी बी दागिनं घालतो आणि एकमेकांची पूजा करतो. हा काय ऐकावं ते नवलच आहे बाई या घरात. एक अंजली, अंगावर 4 दागिने घातलेस, चांगली दिसतेस बघ. गोदाक्का कधीतरी आमच्याकडे बी लक्ष देत जावा. तुमच्या अंगावर आधीच ढीगभर दागिने आहेत की वहिनी साहेब. पण आमासनी अजून पाहिजेत, आणि आज तर आमासनी आमच्या हक्काचा दागिना नंदुडे. मम्मी ये. अगं तू काय दिवाळीला आली नाहीस, म्हटलं आपणच यावं.
आणि तुझ्या त्या धीराला बी बघणं झालं नव्हतं. म्हंटल त्यांना बी बघूया, तुझी बी गाठ घेऊया. कशी आहेस ग नंदुडे? मेकअप ठीक आहे, आम्ही ठीक आहे. नमस्ते. कशा आहात तुम्ही? आम्ही समधी बरी आहे बघा. नंदुडे हा. किती वाढलीस ग पोरी. मेकअप मम्मी आमचा. ताई साहेब लई कामात असते ती. या समध्या घरची जबाबदारी त्यांच्याचवर आहे की. हा, जबाबदारी तर आहेच म्हणा. जाऊ बाई, एक काम करा, आम्ही तुमच्याकडे जे दागिने दिलेत का नाही ते जरा नीट जपून ठेवा आणि लक्ष्मी पूजनाच्या टायमाला जरा घासून पुसून आणा. जरा चांगलं दिसल. हो वहिनी. नंदे, तुझ्या घरातला हा तुझा मान बघून लई भारी वाटलं बघ. अहो, जिचा मान तिला द्यायलाच पाहिजे की. ह्या घरच्या लक्ष्मी आहेत त्या. धाकल्या लक्ष्मीचा मान धाकल्या लक्ष्मीला आणि थोरल्या लक्ष्मीचा. आमच्या मम्मी लई लांबना आल्या गोदाक्का. जरा चहा पाण्याचं बघा बरं त्यांचं. बरं मम्मी, तू एक काम कर, तू आमच्या बरोबर वरती चल. राणा भाऊजीसनी बघून घे, त्यांचं लई हालत झाल्या बघ. गोदाक्का, आवरा पटापटा. बरं चंदे, तू आमच्या मागं मागं करू नकोस बरं का. आता जरा बघ तयारीचं कसं आहे ते. हा राधे, तू पण आवरायला लाग बरं. चला आवरा पटापटा. अगं ते धाकटी लक्ष्मी थोरली लक्ष्मी ही काय भानगड आहे का नंदुडे? काही नाही, ते या घरात धाकटी लक्ष्मी आणि थोरली लक्ष्मीचा दोन्ही विमान आमासनीच आहे बघ. परंत किती वेळा सांगितलंय तुला, नंदुडे नंदुडे म्हणत जाऊ नकस ग. या घरात आमासनी लई मोठा मान आहे. बर 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 नंदिता म्हण. बर 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 बर. राणा भाऊजी, आत येऊ काय? आमची मम्मी आल्या. ये मम्मी ये. मामी कधी आला सा? आत्ताच आलं, आत्ताच आलं. मम्मी हे घे, बस लय गुणाची पोर आहे ग माझी. बस बस. असं कसं झालं हो अचानक? मम्मी मम्मी, नुसता पाय दुखावला गेलाय, जर कमी. बाय बाय. लई काय काय बातम्या येत होत्या बघा वाड्यावर. 4 दिवस पोटात अन्न बी गेलं नाही बघा. आमचे हे दौऱ्यावर गेलेत. यावेळी जपानच्या दौऱ्याला गेलेत. त्या कामाच्या रगाड्यात आम्हाला यायला जमलं नाही बघा. आता तुम्हाला काय शेतात जायला जमत नसेल ना, तेव्हा आमच्या शेतातले तुमच्यासाठी माळवं आणलेत बघा. घ्या, हे ख्या. खाल्लं ना शक्ती आहे, शक्ती. नाही, राहू दे. राणा भाऊजी, हे सब्जी भाजी इथं ठेवतो बर का. नाही ते काय आहे, आमच्या मम्मीला बी लई हौस आहे बघा तुमच्यासारखं शेतात काम करायची. काळजी पोटी आणली माळवं. तर काय, पण एक सांगा, हे अशी अचानक धडक कशी झाली? बायकोच्या लाडानी. म्हणजे त्याचं काय झालं, आमच्या जाऊबाई का नाही फॉरेनला चालल्या होत्या ना बघ. मग त्यांना आवडतात म्हणून घाणेरीची फुलं आणाय गेलं राणा भाऊजी. असा हट्टकट्ट माणूस अंथरुणाला बघून जीव पिळवटतोय बघ माझा नंदुडे. म्हणून म्हंटल बायकोच्या मुठीत कधीच जायचं नसतं. या बायकोच्या मुठीत गेले की हे असं झालंच म्हणून समजा. काय ग नंदुडे? मग बायको विषयी वाटणाऱ्या प्रेमाला जर का तुम्ही मुठीत जाणं म्हणत असाल तर तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. नाही 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 पोरी, नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मला वाटलं तुम्ही यांच्या काळजीपोटी विचारपूस करायला आलाय. कसं झालं काय झालं हे तर तुम्हाला गावातलं कुणी सांगेल. काळजी पोटीच आल्या आमची मम्मी. तर काय,
वाटतंय या तुम्हाला? बरं वाटतंय ना व? होय. बरं चला, आबा लक्ष्मीपूजनासाठी खाली बोलवतात, जाऊया. आम्ही दोघी पुढं होतो, तुम्ही या शिस्तात. चल मम्मी. काळजी घ्या स्वतःची. हा चल चल. काळजी घ्या. हा चल. आणि ती भाजी खावा जरा. सांगतो आम्ही त्यासनी. शिस्तात या. हा. लई वाईट वाटलं बघ, लई वंगाळ झालं. चला. थांब थांबा थांब. चला पूजा सुरू करू. घरची थोरली सुनबाई म्हणून. फुलं बिलं घेतल्यात ना वसंती गोदाक का? नाही म्हणजे पूजेसाठी काही कमी पडाय ना ग, म्हणून म्हणलं. चला. अंजली, अगं तू बी या घरची लक्ष्मीच आहे. समद्यांनी पूजा करायची असते. जाऊ. या. या जाऊ बाई. माझ्या पोरींनी नशीब काढलं हो. एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी घ्यायची म्हणजे खायचं काम नव्हं. दाखल्या सुनबाई. चंदे, जा बरं, तयारी कुठपर्यंत आली बघ. नाही, स्वयंपाक पाण्याचं बी बघायचंय ना अजून. दाखल्या सुनबाई, अहो घरातली कामं करायला बाकीची आहेत. आधी आम्ही काय सांगतोय ते ऐका. हा मा म्हणजे काय घरातले दागदागिने, पैसा अडका समजा थोरल्या सुनबाई सांभाळत आहेत. त्यांच्यावर आम्हाला अजून एक जबाबदारी द्यायची. तेव्हा तुमच्याकडे असलेल्या आपल्या जमिनीची कागदपत्र, सातबाराचे उतारे, जे काय समज ते तुम्ही थोरल्या सुनबाईंकडे द्या. काय? नाही म्हणजे हो जाऊबाई अजून काय काय सांभाळणार आहे? किती जबाबदाऱ्या घेत्याल बरं? शाळा, घरची समधी जबाबदारी, आणि आमच्या राणा भाऊजींचं हे असं झालंय.
करत्याल बरं त्या? हा, कशा पायी त्यांच्या डोसक्यावर एवढा ताप द्यायचा? हो, थोरल्या सुनबाईंच्या डोसक्याची तुम्ही नका काळजी करू, त्यालाही खंबीर आहेत. आम्ही सांगतो तेवढं करा. घरची लक्ष्मी लक्ष्मीच्या हातातच राहू द्या. आम्ही बी लक्ष्मीच आहे या घरची मामांजी. अहो, अंगावर ढिगभर दागिने घातलं म्हणजे कुणी लक्ष्मी होत नसते. खऱ्या लक्ष्मीला दागिन्याची हौस नसती. काय म्हणतो आम्ही विनबाई, बरोबर आहे ना? भाई तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे म्हणा. आजपासून आम्ही सगळ्याच्या सगळा कारभार थोरल्या सुनबाईंच्या हातात देतोय. आबा अंजली, आम्ही म्हणतो ते बरोबर आहे. वहिनी, आबा सांगते तसं करा की. अहो, घरचा कारभार तुमच्या हातात शोभतोय हो. तेव्हा कळलं नाही आम्ही काय म्हणतोय ते. ज्या कामासाठी आलतो ते काम तर झालं. निघू मी? अहो असं कसं जातायसा? जेवण करूनच जावा की. हो ना, काय गरज नाही. भूक नाही आमच्या मम्मीसनी. आणि तसं बी तिकडे आमच्या घरी जाऊन लई काम आहेत. चल मम्मी, आम्ही सोडतो तुमचं. नंदुडे, या घरात तुझं काही खरं नाही बघ. वेळेत सावध हो, नाही तर ढेकळं बी हातात राहणार नाही तुझ्या. दान पावलं देवा दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, रामाच्या पहारी. चांगलं होणार, आनंद घडणार, संकट दूर होणार आहे आणि मनातले स्वप्न पूर्ण होणार. आबा चहा घेऊन येते आणि मग पेपर वाचूया. नाही, चहा नको. मग काय तुझा पहिला दिवाळ सण आणि तू कामाच्या राम रगड्यात होय? हा, खरं तर रिवाजाप्रमाणे तू आणि रानाने जायला पाहिजे. ते शक्य नाही तर तू तरी जाऊन की 2 दिवस. नाही, नको. तू काय, तुझ्या आई वडिलांना काय वाटेल? हा, आमच्या पुरीला माहेर बी पाठवत नाही. 2 दिवस जाऊ नये की. हा, नाही तर त्यांना वाटेल की आम्ही तुला कामाला जुमतोय म्हणून. नाही हो आबा, त्यांना असं काहीच नाही वाटत. आणि आई आजीकडे गेली ना पुण्याला. आजीला अजूनही जरा बरं वाटत नाही. बाबा एकटेच आहेत घरी, मग मी जाऊन काय करू? हे बी खरंच आहे म्हणा. काय आहे, तुझा पहिला दिवाळ सण म्हणून जरा वाईट वाटतं इतकंच. साहेबच्या काय होता का, बरोबर आहे ना? होय. पर साहेब, आपण साजरा करू की. राणा आणि अंजलीचा दिवाळ सण आपण साजरा करूया पहिला. नाहीतरी अंजली माझी लेकच आहे. काय अंजली? हो, चालतंय की. आपण दोघांचा दिवाळ सण एकदम दणक्यात साजरा करू. पण मामांजी, हा, पहिला दिवाळ सण तर माहेरला साजरा करतात ना ग. मग इथं कसं काय साजरं करणार बरं? त्याला काय झालं, अंजली लेकच आहे आमची. आम्ही करू की कोड कौतुक तिचं. आमचा दिवाळ सण साजरा झाल्याचं कधी आठवत नाही आम्हासनी. मग तुम्ही पण जा माहेरी करा दिवाळ सण साजरा. कुणी अडवलं तुम्हाला?